ITI चे ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरणं सुरू झालेले आहे शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी। तर ITI चा ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म कसा भरायचा याची A to Z लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे। पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो केलं नसेल तर करून टाका, कारण 10वी पास 12वी पास ITI पास ग्रॅज्युएशन वरती जे आहे जॉब आणि भरती रिलेटेड व्हिडिओ असतात मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले, व्हिडिओला सुरुवात करूया। ITI ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला यायचंय admission.dvet.gov.in किंवा गुगल मध्ये तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता admission.dvet.gov.in आणि या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे। तर सर्वात आधी आपण टाइम टेबल पाहूया। तर इथे बघा नोटिफिकेशन दिलेलं आहे, या ठिकाणी टाइम टेबल देण्यात आलेला आहे आणि जर का मुदतवाढ झाली, शेवटची तारीख, मेरिट लिस्ट केव्हा लागेल किंवा काही ऍडमिशनच्या प्रोसेस मध्ये बदल झाला तर हे नोटिफिकेशनचा जो बॉक्स आहे या ठिकाणी तुम्हाला नवनवीन अपडेट पाहायला भेटून जातात। मोबाईल मध्ये तुम्हाला थोडं खाली पाहायला भेटेल। तर आपण आधी टाइम टेबल पाहून घेऊया। तर ही PDF डाउनलोड झाली। तर इथे बघा ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे 15 मे पासून सुरू झालेला आहे। तुमचा फॉर्म चुकला तरी तो तुम्ही एडिट करू शकता। आता शेवटची तारीख अजून आलेली नाहीये, म्हणजे डिटेल मध्ये टाइम टेबल येईल तेव्हा मी एक डिटेल मध्ये टाइम टेबलचा सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। आता फॉर्म कसा भरायचा, येथे मोबाईल मध्ये भरत असाल तर बाजूला मेनू बार दिसेल, त्यावर क्लिक करा। त्यानंतर इथे कॅन्डिडेट लॉग इन वर क्लिक करा, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचंय। आता इथे तुमचं बोर्ड निवडायचं आहे। एक्झाम बोर्ड कोणतं होतं, जर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर ते सिलेक्ट करा आणि अदर असेल तर हे सिलेक्ट करा। तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं तर ते मी सिलेक्ट केलं। त्यानंतर इथे तुमचा 10वीचा सीट नंबर टाका, वर्ष कोणत्या वर्षी तुम्ही पास आउट झाले ते टाका, या ठिकाणी महिना निवडायचा आहे आणि या ठिकाणी तुमची जन्मतारीख तुम्हाला टाकावी लागेल। जन्मतारीख अशा प्रकारे क्लिक करा। वर्ष निवडण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा, परत इयर निवडण्यासाठी या ठिकाणी, आणि अशा प्रकारे तुम्ही चेंज करू शकता। आणि तुमचं जे काही वर्ष असेल, जन्मतारीख असेल तर ती निवडा आणि अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता। हे फक्त मी डेमो तुम्हाला दिलाय। त्यानंतर कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये तुमचं नाव जे मार्कशीट वरती असेल स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाहीये, कारण जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ITIचं आणि जर का स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला ऍडमिशन भेटत नाही किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जातो। तर तुमचं पहिलं नाव म्हणजे तुमचं स्वतःचं नाव, लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम टाकायचं आहे। या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका। हे मोबाईल नंबर टाकल्यानंतर अशा प्रकारे एक नोटिफिकेशन येतं, ऍग्री वरती क्लिक करायचं आहे। परत व्हेरीफाय नावाचा पर्याय येतो, यावर क्लिक करा आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे। आणि याच कारणामुळे आपला व्हिडिओ लेट झालेला आहे। मी 15 तारखेलाच व्हिडिओ बनवला असता, परंतु OTP मोबाईल वरती येत नव्हता, त्यामुळे व्हिडिओ लेट झालेला आहे। तर दरवर्षी मी ऍडमिशन सुरू झाल्यापासून तर पूर्ण ऍडमिशन बंद होईपर्यंत पहिली मेरिट लिस्ट, दुसरी मेरिट लिस्ट, तिसरी मेरिट लिस्ट, सर्व मेरिट लिस्टचे व्हिडिओ आणि वेळोवेळी ITIचे अपडेट तुम्हाला देत असतो। त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून टाका आणि असे जॉब भरती रिलेटेड व्हिडिओ पाहायला भेटत राहतील। तर OTP मी टाकलेला आहे। त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा, व्हेरिफिकेशन झालेलं आहे, ओके बटनावर क्लिक करा। सेकंडरी नंबर तुम्ही तुमच्या वडिलांचा देऊ शकता, ईमेल ID जो तुमच्या मोबाईल मध्ये असेल, त्यानंतर पासवर्ड व्यवस्थित टाकायचा आहे। एक्झाम्पल म्हणून येते बघा पासवर्ड @123 दिलेला आहे। पासवर्डच्या जागेवर तुम्ही तुमचं नाव टाकू शकता @123। तुमच्या प्रकारे पासवर्ड तयार करा, त्याला कन्फर्म करा। कॅप्चा कोड, आता कॅप्चा कोड काय असतो येते बघा बॉक्स मध्ये जे दिलेलं आहे PHJVR, कॅपिटल असेल कॅपिटल, स्मॉल असेल स्मॉल, ते या खाली बॉक्स मध्ये टाका आणि रजिस्टर बटनावर क्लिक करा। तर येथे पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे। रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळालेला आहे आणि आपण पासवर्ड स्वतः तयार केलेला होता। तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, रजिस्ट्रेशन नंबर लिहून घ्या, तसेच तुम्हाला मेल वरती आणि मोबाईल नंबरवरती मेसेज सुद्धा आला असेल। आता लॉग इन बटनावर क्लिक करा, परत येथे ओके बटनावर क्लिक करा। आता या ठिकाणी जो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला आलेला होता तो टाका, पासवर्ड जो तयार केला होता तो टाका आणि प्रत्येक वेळी हा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आपल्याला पुढे लागत असेल जेव्हा जेव्हा मेरिट लिस्ट पाहायची असेल, त्यानंतर हा कॅप्चा टाका आणि लॉग इन बटनावर क्लिक करा। आता लॉग इन झाल्यावर असं तुम्हाला दिसणार आहे ऍप्लिकेशन स्टेटस। तर ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस मध्ये बघा इनकम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म दाखवतोय, फी अजून पेड केलेली नाहीये आणि येथे बघा पेंडिंग फॉर व्हेरिफिकेशन, विजिट नियरेस्ट ITI टू व्हेरीफाय आणि ऑप्शन फॉर्म स्टेटस पेंडिंग। आता हे आपण फॉर्म भरल्यानंतर चेक करणार आहोत। आता फॉर्म भरूया, रजिस्ट्रेशन तर झालेलं आहे। ऍडमिशन ऍक्टिव्हिटी वरती क्लिक करा, ऍप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करा
आणि या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करा. आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपण काही माहिती भरलेली होती ती आधीपासून भरलेली दिसणार आहे. इथे बघा तुमचं जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुमचं रिलिजन येथे सिलेक्ट करा, त्यानंतर तुमची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर तुमची जात इथून सिलेक्ट करा. नॉन क्रीमी लेअर तुमच्याकडे आहे का, एस किंवा नो करा. तुम्ही जर का ओबीसी व्हीजे एनटी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला नॉन क्रीमी लेअर कंपल्सरी आहे, एससी एसटी साठी नॉन क्रीमी लेअरची गरज नाहीये. त्यानंतर येथे तुमचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न किती आहे ते सिलेक्ट करा. सर्व माहिती चेक करून नेक्स्ट पेज या बटनावर क्लिक करा. आता ऍड्रेस फिल करायचा आहे, त्यासाठी बघा ऍड्रेस पत्ता या फर्स्ट लाईन मध्ये ऍज पोस्ट तुमच्या गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा निवडायचा आहे. परत खाली तुम्हाला तुमचा जो काही तालुका आहे तालुका निवडायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तुमच्या गावाचं नाव निवडायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे आणि नेक्स्ट पेज बटनावर क्लिक करायचं आहे. आता पालकांचा तपशील आपल्याला भरायचा आहे, ज्यामध्ये आधीच विचारलं जात आहे तुम्ही अनाथ आहात का असाल तर ही माहिती, अनाथाचा प्रकार आणि ही माहिती भरावी लागेल. अनाथ नसाल तर नो बटनावर क्लिक करा, हे भरण्याचं काम नाही. आता इथे बघा फर्स्ट नेम वडिलांचं आणि आईची माहिती भरायची आहे. फर्स्ट नेम येथे वडिलांचं नाव, येथे आईचं नाव, लास्ट नेम येथे तुमचं सरनेम टाकायचं आहे. त्यानंतर तुमचे वडील काय करतात, त्यानंतर आई काय करते, तुमच्या पद्धतीने येथे प्रकार निवडायचा आहे. आई नॉट एम्प्लॉईड, तुमचे वडील काय आहेत, प्रायव्हेट सर्व्हिसमध्ये आहेत की सेल्फ एम्प्लॉई आहेत ते सिलेक्ट करा. त्यानंतर त्यांचं अॅन्युअल इन्कम किती आहे ते सिलेक्ट करा. आईचा अॅन्युअल इन्कम तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. त्यानंतर येथे राज्य आधीपासून सिलेक्ट आहे, तुमचा जिल्हा निवडायचा आहे, आई कुठे राहते तो जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे. अशा प्रकारे त्यांची माहिती भरा आणि खाली नेक्स्ट पेज बटनावर क्लिक करा. आता इथे बघा ऍडिशनल वेटेज म्हणजे 10वी व्यतिरिक्त तुम्ही काही केलं आहे का, तर इथे बघा डिफेन्स कॅटेगरीमध्ये तुम्ही येतात का, येत असाल तर सिलेक्ट करा, कॅटेगरी निवडा, अदरवाईज नो करा. आणि येथे ज्या ठिकाणी तुम्ही एस करणार आहात त्या प्रकारचं सर्टिफिकेट तुम्हाला ऍडमिशन घेत्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस दाखवावं लागेल, त्यामुळे व्यवस्थित निवडायचं आहे. त्यानंतर तुम्ही अपंग आहात का असाल तर एस करा, डिसॅबिलिटी पर्सेंटेज, त्यानंतर कॅटेगरी तुमची निवडायची, नसाल तर नो करा, ही माहिती भरण्याची गरज नाही. आता हे खूप महत्वाचं आहे. इथे बघा 10वीला असताना इंटरमिडिएट ड्रॉइंग एक्झाम दिलेली असते, इंटरमिडिएट चित्रकलेची परीक्षा ती दिली आहे का, असेल तर एस करा आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल, नसेल तर नो करा. त्यानंतर स्पोर्ट कॅटेगरीमध्ये तुम्ही येतात का असाल तर एस करा, त्याची कॅटेगरी डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल सिलेक्ट करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर महाराष्ट्रातील शासकीय मान्यताप्राप्त बाल सुधारगृहातून तुम्ही उत्तीर्ण झाले आहात का असाल तर एस करा, कॅटेगरी जिल्हा निवडा, तालुका निवडा, नसाल तर नो करा आणि येथे नेक्स्ट पेज या बटनावर क्लिक करा. आता या ठिकाणी बघा प्रवेश पात्रता एंट्री क्वालिफिकेशन, तर या ठिकाणी तुमची शाळा कोणत्या जिल्ह्यात होती ते सिलेक्ट करा, त्यानंतर तालुका सिलेक्ट करा, त्यानंतर गावाचं नाव सिलेक्ट करा. आता एसएससी मधून पास आउट झाले आहेत, आधीपासून सिलेक्ट आहे. आपण 10वीला एसएससी ला तांत्रिक विषय घेतला होता का, घेतला असेल तर एस करा, अदरवाईज नो करा, म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट. त्यानंतर तुम्ही अपंग आहात का, हँडिकॅप आहात का, तर असाल तर एस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर विज्ञान विषय किंवा गणित विषय घेतला होता का, एस करा, नसेल घेतला तर नो करा, पण सर्वांच्या असतोच त्यामुळे एस करायचं आहे. त्यानंतर येथे तुमचे मार्क्स तुम्हाला टाकायचे आहेत. जर का तुम्ही 2025 मध्ये आता पास आउट झाले असतील तर मार्क्स फिल करण्याची गरज नसते, ऑटोमॅटिकली ते येऊन जातात. आणि तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड व्यतिरिक्त दुसऱ्या बोर्ड मधून पास आउट झाले असाल तर तुम्हाला मॅन्युअली मार्क्स फिल करायचे आहेत. आणि तुम्ही 2025 च्या आधी पास आउट झाले असतील तर तुम्हाला मॅन्युअली मार्क्स फिल करायचे आहेत. तर तुम्हाला ऑब्टेन मार्क्स तर मी एकदा भरून मग तुम्हाला दाखवतो. तर येथे बघा मी सर्व मार्क्स फिल केलेले आहेत. हे मार्क्स भरत असताना तुमचं 10वीचं मार्कशीट किंवा झेरॉक्स जवळ ठेवायचं आहे. आणि इथे बघा आउट ऑफ म्हणजे 100 पैकी तुम्हाला किती मिळाले ते विषय चेक करा आणि त्यानुसार भरा. हे येथे खाली ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन जातील. त्यानंतर तुमची टक्केवारी ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार आहे आणि येथे तुमच्या मार्कशीट पेक्षा जी टक्केवारी आहे तर ती कमी असते, लक्षात ठेवा. कारण इथे वेगळ्या प्रकारे जे टक्केवारी आहे तर ती कॅल्क्युलेट केली जाते. आता येथे बघा तुम्ही जर का टेक्निकल विषय घेतला असेल किंवा इंटरमिडिएट चित्रकलेची परीक्षा घेतली असेल तर त्याचे मार्क्स सुद्धा कॅल्क्युलेट केले जातात, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर
आता काही जण असे असतील की ते 12वी नंतर ITI करत असतात, त्यामुळे इथे विचारलं जात आहे की तुम्ही 12वी केली आहे का. जर का तुम्ही आता फक्त 10वीच दिली असेल तर इथे काहीच करण्याचं काम नाही, परंतु तुम्ही 12वी पास असाल तर येस करा आणि ती 12वीची टक्केवारी माहिती तुम्हाला भरावी लागेल, अदरवाईज इथे नो करा. त्यानंतर तुम्ही तर 10वी पासच आहात. आता येथे बघा नेम ऑफ डिग्री, येथे काहीच सिलेक्ट करायचं काम नाहीये, फक्त नेक्स्ट पेज या बटनावर क्लिक करा. आता हा ऑप्शन कोणासाठी आहे, जे 2-2 वेळा ITI करतात. आता जे दुसऱ्यांदा ITI करत असतील त्यांनी येस बटनावर क्लिक करा. येथे वर्ष निवडा, कोणत्या वर्षी पास आउट झाले ते टाका. त्यानंतर संस्थेचं नाव टाका, ट्रेड निवडा. अदरवाईज जे पहिल्यांदा ITI करताय त्यांनी नो करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता या ठिकाणी तुमचा मूळ जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे, ज्या जिल्ह्यात तुम्ही राहता. आता ज्या शाळेला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याचा जिल्हा निवडा, त्या शाळेचा तालुका निवडा. पूर्ण शाळांची नावं येऊन जातील. तुम्हाला ज्या शाळेत प्रायव्हेट गव्हर्नमेंट शाळा जिथे ऍडमिशन घ्यायचं आहे तर सर्व नावं येऊन जातील, ती शाळा निवडायची आहे. परत एकदा येथे व्यवस्थितपणे माहिती तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर खाली येथे 100 रुपये पेमेंट करायची, येथे टिक मार्क करा. 100 रुपये पेमेंट करण्यासाठी मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करा. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही कार्ड्स, नेट बँकिंग, वॉलेट, UPIचा वापर करून पेमेंट करू शकता. तर मी UPI सिलेक्ट केलेला आहे आणि आता मी ऑनलाईन पेमेंट करून घेतो. तर ऍप्लिकेशन फॉर्मची जी पेमेंट आहे सक्सेसफुल झालेली आहे. डाउनलोड बटनावर क्लिक करून पावती डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या. ऍडमिशन घेताना ती पावती लागत असते. त्यानंतर बाजूला ओके बटन आहे, त्यावर क्लिक करा. आता खाली या नेक्स्ट पेज बटनावर क्लिक करा. परत खाली या आणि आपला ITI ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरून झालेला आहे. फॉर्मची PDF इंग्लिशमध्ये डाउनलोड करून त्याच्या 2-3 प्रिंट काढून घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ऍडमिशनच्या वेळेस त्या लागत असतात. फॉर्म सक्सेसफुल भरून झालेला आहे. आता पुढची प्रोसेस राहणार आहे ऑप्शन फॉर्म भरणं. ऑप्शन फॉर्म म्हणजेच ट्रेड निवडावे लागतील. म्हणजे तुम्हाला कोणत्या ट्रेडला ऍडमिशन घ्यायचं आहे, कोपाला घ्यायचं आहे, इलेक्ट्रिशियनला घ्यायचं आहे, फिटरला घ्यायचं आहे. आता हे ऑप्शन निवडावे लागतील ऑप्शन फॉर्मच्या मदतीने. आता हा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी काय करावं लागतं A to Z प्रोसेस मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा. तसेच वेळोवेळी ITI ऍडमिशन रिलेटेड तसेच भरती जॉब रिलेटेड काही अपडेट आल्या तर व्हिडिओच्या माध्यमाने कळवण्यात येतील. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा. मी पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.